जालन्यात शालेय मुलींसाठी 3 दिवसीय स्वसंरक्षण शिबिर उत्साहात संपन्न। जालना पोलीस दलातर्फे शालेय मुलींसाठी घेण्यात आलं स्वसंरक्षण शिबिर। सुमारे 1000 मुलींनी घेतले स्वरक्षणाचे धडे। स्वसंरक्षण शिबिराच्या समारोपावेळी शालेय विद्यार्थिनींनी सादर केले स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक। जालन्यात शालेय मुलींसाठी 3 दिवसीय स्वसंरक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले। जालना पोलीस दलातर्फे शालेय मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिर घेण्यात आलं। या माध्यमातून सुमारे 1000 मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे। आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान स्वसंरक्षण शिबिराच्या समारोपावेळी काही विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाचं प्रात्यक्षिक सादर करत काही वाईट प्रसंग उद्भवल्यास त्यांना प्रतिकार कसा करायचा हे त्यांच्या सादरीकरणातून दाखवलंय। दरम्यान जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोलीस दलाच्या वतीनं शालेय विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण शिबिर आयोजित करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। आज MS जैन विद्यालय येथे मुलीला स्वसंरक्षणाचा 3 दिवसाचा एक प्रशिक्षण जालना पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेला होता। त्याचा समारोप झालेला आहे। करीब 1000 मुलीला 3 दिवसामध्ये जर कोणी अटॅक केला, मागून पकडला, गला पकडला, हात पकडला तर कशा त्यातून सुटका करू शकते त्याबद्दल, तसेच महिला कायदे कसे आहे, पोलीसचा हेल्पलाईन कुठली कुठली आहे त्याबद्दल नॉलेज देण्यात आलेली आहे। आणि आज त्याच्या समारोपमध्ये काही मुलींनी डेमो पण करून दाखवला आणि त्याचं सर्व कॉन्फिडन्स आणि ते जे शिकवले, ते जे शिकवण जो त्यांनी दाखवली आहे ते बघून फार आनंद झालेला आहे। नक्कीच हे उपक्रम आम्ही आता पुढचे इतर शाळांमध्ये पण सुरू ठेवणार आहे आणि याचा आपली यंग जनरेशनला नक्कीच बेनिफिट होणार आहे। तर आतापर्यंत किती शाळेत आता हा दुसरी शाळा आहे। त्याच्या अगोदर राष्ट्रीय विद्यालय येथे, राष्ट्रीय हिंदी विद्यालय येथे केण्यात आला होता। आता हा दुसरी शाळा आहे आणि पुढे अगोदर जालना शहराची सर्व शाळांमध्ये कव्हर करणार आहे। त्याच्यानंतर इतर तालुक्यामध्ये पण हे प्रोग्राम आम्ही घेऊन जाणार।